प्लीज मी हात सोडते हवं तर तुझ्या तू यांना काही करणार नाही सावी प्लीज. वहिनी आहो पण तुम्ही का सगळं सहन करताय? तुझ्यासाठी सावी अगं तुझ्यासाठी सगळं सहन करते. मी बघ सावी तू जर आत्ता यांना काही बोललीस ना तर तुला सगळं आठवतंय. हे सगळ्यांना कळेल आणि मग हे सगळे मिळून तुला घराबाहेर काढतील ग. सावी तू विसरू नकोस आपल्याला आईंचं सत्य धैर्य भाऊजींसमोर आणायचंय. त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा द्यायची. आणि अगं सगळ्यात महत्वाचं तुला तुझ्या पप्पांना न्याय मिळवून द्यायचा आहे. पण तेव्हा शक्य जेव्हा तू शांत होशील. प्लीज सावी प्लीज शांत हो प्लीज. पण वहिनी भास्कर भाऊजींना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. काय बडबड चालू आहे रे? हा सावी नाही प्लीज प्लीज सावी नको प्लीज. हा कुरवळत बसू नको आता. जा नाश्त्याचं बघ भुका लागलाय तिथं. हो बघते. सावी चल बाळा तुला पण काहीतरी खायला देते. तिला खायला देते आधी थोडं. चल सावी चल चल बाळा चल. ही येडी अशी काय बोलत होती माझ्याकडे? नीता अगं सोडते मला दे मी करते ते. राहू दे. अगं गरज आहे का हे करण्याची? तुला काम करायचंय हे घे हे कर. मी ऐकणारच नाहीत ना. सावी तुला तुझ्या मरणाच्या अजून जवळ पाठवायला किचन मध्ये आले मी. आता फक्त थोडेच दिवस उरलेत तुझे. मग आज नाश्त्याला काय? आणि हो सावीसाठी काय स्पेशल आहे आज? काही नाही म्हणजे आज सगळ्यांसाठी पोहेच करतोय. का सांगितलं होतं ना सावीसाठी रोज काहीतरी वेगळं करत जा म्हणजे 2 घास तिच्या पोटात जातील. बरं राहू दे मीच करते तुम्ही वा बाजूला. आई तुम्ही कशाला त्रास करून घेतायत? मी करते ना. तुम्ही नाही केलं म्हणूनच मी करते ना. आई हे काय आता लगेच होईल? करतो ना आम्ही दोघी. मी सांगितलं ना की मी आता ठरवलंय सावीसाठी काय करायचं ते मी बघते म्हणून. निघा. निघा. काय करणार होता तुम्ही माझ्यासाठी?
तुला पाहिजे ते. मला हवं ते का तुम्हाला हवं ते? पण माझं तर खाऊन झालं, हे बघा. अरे वा, कोणी दिलं तुला नाश्ता? मी दिलं. आई अगं तिला लई भूक लागली होती म्हणून तिला नूडल्स बनवून दिले मी. हो, आणि खूप छान झाले होते नूडल्स. आता मी फक्त फ्रेंडने बनवलेला नाश्ताच खाणार, हो ना फ्रेंड? हो. ते सगळं ठीक आहे, पण धैर्य तू उगाच कशाला? कोणी आहे का घरात? कोणी आहे का घरात? हो आहे. सावी, चल बघूयात कोण आहे. कोण आपण? मला दामिनी मॅडमला भेटायचं होतं. आईला? ही तर सुधाकरची बायको आहे. आता हिने धैर्य समोर काही तोंड नको उघडायला. या, बसा ना. आई कोण आहेत ह्या? सावीच्या पप्पांचे मित्र होते ना सुधाकर, त्यांच्या मिसेस. मॅडम, तुम्ही म्हणाला होता ना त्यांना शोधायला मदत करते म्हणून. काय कळालं का हो? प्लीज सांगा की हो. अहो, मी रोज यांची वाट बघते हो, पण कुठून काहीच माहिती मिळत नाही बघा. हो, आपण माझ्या खोलीत जाऊन बोलूयात. हा, या ना. आई एक मिनिट. काय झालंय नक्की? अहो दादा, सावीच्या पप्पांचा जेव्हापासून ऍक्सिडेंट झाला ना, हे खूप अस्वस्थ होते आणि गेले कित्येक दिवस झाले ते घरीच नाहीत आले. खूप शोधलं मी त्यांना, पण कुठेच सापडत नाहीयेत. म्हणजे सुधाकर काका गायब आहेत हे तुला माहिती होतं आई? हो, माहित होतं आणि त्यांचा शोधही घ्यायला सांगितलंय. आई अगं एवढी मोठी गोष्ट तुम्हाला सांगितली का नाहीस मग? धैर्य, तू आईशी बोलतोस लक्षात ठेव. दादा, प्रत्येक वेळी मध्ये मध्ये बोलणं गरजेचं नाहीये. मध्ये मध्ये बोला. चला दादा. आणि आई एवढी मोठी गोष्ट झाली, तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. नाही म्हणजे मी सांगणारच होते, पण सावीचं काही कमी टेन्शन आहे का तुला? म्हणून नाही सांगितलं. पण तू काळजी करू नकोस, त्यांचा शोध चालू आहे. दादा,
दादा माझी मदत करा. काकू अहो काय करताय तुम्ही? खूप शोधलो मी यांना, कुठे सापडत नाहीयेत. आता काय करू मी? तुम्ही काळजी करू नका, मी काहीही करून काकांना शोधून काढेन. शब्द आहे माझा. सावी, आपला प्लॅन वर्क झाला. बरं झालं तू रीनाला यांच्या घरी पाठवलंस. रीना यांच्या घरी गेल्यामुळे आई त्यांना जी मदत करणार आहे ह्याची आठवण रीनाने त्यांना करून दिली, आणि म्हणूनच धैर्य भाऊजींसमोर हे सगळं प्रकरण आलं. बरं, आता भाऊजींना सुधाकर काका गायब आहेत हे कळलंय, पण त्या गाडीच्या नंबरचं काय? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? इन्स्पेक्टर साहेब, एका महत्वाच्या केस बद्दल बोलायचंय. सावी, हे बघ, या लिस्ट मधले ना हे 4च नंबर आहेत जे कोल्हापुरात रजिस्टर झालेत, आणि बाकी सगळ्या कोल्हापूर बाहेरच्या आहेत. बघू. वहिनी, मग या 4 पैकीच कुणीतरी आपला गुन्हेगार आहे. आपल्याला लवकरात लवकर हे सगळं रीना आणि परागला सांगितलं पाहिजे. मी फोन करते त्यांना. अरे यार, फोनची बॅटरीच संपली. काल काही गडबडीत फोन नीता वहिनींकडे राहिला, त्यामुळे त्याला चार्जिंगच करता आलं नाही. आणि आता जर मी चार्जिंगला लावलं आणि नेमकं कोणतरी आलं तर? नाही, नको बाई, माझा पण फोन नेमका रूम मध्ये, तिथे हे असतील. आता काय करायचं? नीता वहिनींचा फोन वापरूयात. ती किचन मध्ये असेल. चला मग तिकडे जाऊया. आपल्याकडे आता दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. रीना आणि परागला सांगितलंच पाहिजे. 1 मिनिट, मी हे ठेवून येते. चला. या सावीला जीवे मारण्याचा जेवढा मी प्रयत्न करते तेवढंच ते लांब लांब होत चालले. आज काहीही करून विषाचे 4 थेंब तिच्या पोटात जायलाच हवे होते, पण नाही. आता तोंडाशी आलेली सगळी संधी ना ती निघून गेली. त्या बाईला पण ना, त्या बाईला आजच यायचं होतं त्या धैर्यासमोर. पण ही बाई आजच कशी काय घरी आली? कालच सुधाकरने सगळ्यांच्या समोर येण्याचा प्रयत्न केला, आणि आज हे सगळं घडलं. नाही, हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम करते. ज्याने धैर्यला गाडीवाल्याचा नंबर दिला तो तर नसेल. कोण आहे हा? कोण आहे ज्याचं माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे? याला शोधून काढायलाच हवं. कोण असेल? वहिनी, मला जरा तुमचा फोन द्या ना. मला रीनाला फोन करायचंय त्या गाडीच्या नंबर विषयी. सावी, आई मंदिरात जायला निघालात, त्यांच्यासाठी मी आरतीचं ताट करते. त्या कधी येतील? त्या येण्या अगोदर तू बोलून घे. हा, नाही, मी त्या यायच्या आधीच फोन करून घेते. सावी, हे बघ, पटकन बोलून घे. हा, मी बाहेर लक्ष ठेवते, कोणी येत आहे नाही येत आहे बघते जरा.
हा. हॅलो रिने, हे बघ मी तुला काही नंबर्स पाठवतेय. कोल्हापुरात त्यांच्या नावावर त्या गाडीचा नंबर रजिस्टर आहे. ओके, तर सगळ्या डिटेल्स काढ. हे बघ त्यांच्यापैकी कुणीतरी त्या गाडीचा मालक असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर माहिती काढा. हां ठीक आहे. हा मॅडम. नाना काय झालं? त्या सुधाकरने तोंड उघडलं का? नाही हो मॅडम. आता हे बघा, काही झालं तरी सुधाकर तिथनं पळता कामा नाही. धैर्य सुद्धा त्याच्या मागावर आहे आता. आणि सुधाकर जर का धैर्याला सापडल्यानंतर आपल्या सगळ्यांची वाट लागेल, हे ते लक्षात. मॅडम, त्याच्या अंगात चालायची ताकद नाही. हा पळतोय कुठं आता? पण मला हे कळत नाही, धैर्याला गाडीवाल्याचा नंबर दिला कोणी? तो गाडीवाला सांगत होता, आठवते की गाडीची चौकशी करण्यासाठी कोणीतरी फोन केला होता म्हणून. मॅडम, तो फोन धाकल्या मालकांच्या माणसानं पण केलेला असू शकतोय. असं आपल्याला वाटतंय. आपल्याला सगळी माहिती नीट काढावी लागणार आहे. नक्की हे सगळं कोण करते हे शोधावं लागणार आहे. तुम्ही एक काम करा, त्या गाडीवाल्याला जिथे लपवलंय ना तिकडे जा, त्याच्याकडनं नंबर घ्या आणि तो ट्रेस करा. हो मॅडम. मलाही बघायचंय या दामिनी मुजुमदारच्या वाकड्यात शिरायची एवढी हिंमत आहे तरी कोणाची? तो जो कोणी पण असेल ना, आणि ज्या दिवशी माझ्या हाताला लागेल ना, तो दिवस त्याचा शेवटचा असणार आहे. सावी, झालं का बोलून? ग बाई, तू बोलेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. मला इथं धडधडायला लागला ग. म्हटलं कोणी येईल, बघेल, ऐकेल तर मग काय करायचं? यापुढे ना फोनवर बोलायचं असेल ना तर मग खोलीतच बोलायचं. सावी वहिनी, तुम्ही काळजी करू नका, असं काही नाही होणार. अगं उगाच आधीशी खेळ कशाला? तुला कळतं का? सावी, अगं आग! सावी अगं बघ, तुम्हाला काही होणार नाही सावी. बघ, विजली ना आग. पण सावी, तू मला आता धैर्य म्हणलीस का? फ्रेंड, मी नाही नाही भाऊजी. अहो, मी म्हणाले तुम्हाला की भाऊजी आग भिजवा, आग भिजवा असं. हो. फ्रेंड, मला खूप भीती वाटत होती. आग कशी लागली? सावी, घाबरू नको. आता विजली ना आग. हा, काही नाही झालं. तू ये बाहेर, जरा शांत बस. चल. ये सावकाश बस इथं. पाणी पी. सावकाश. सवी, बरं वाटतंय ना आता? हो, मला बरं वाटतंय. फ्रेंड,
नसतास तर बास, पुढं काही बोलू नकोस. आणि मी असेपर्यंत तुला काहीच होणार नाही. मी होऊच देणार नाही. तू तू किती काळजी घेतोस माझी. मी आहे ना. तू आता बाकी कसला विचार करू नकोस. मला सांग, तू किचन मध्ये काय करत होतीस? मोबाईल बघायला गेली होतीस ना? सावी, काय चाललंय तुझं? का तुला सारखा मोबाईल हवा असतो बरं? हल्ली सतत मोबाईल मध्येच असतेस तू. वहिनी, हा? तुमचा फोन आहे ना हा? हो, का सारखा सारखा देता तुम्ही सावीला? चुकलं भाऊजी. नाही देणार इथून पुढे. वहिनी, हाताला काय झालं? नाही भाऊजी, काही नाही. फ्रेंड, तुझ्या तुझ्या हाताला लागलंय. एवढं काही नाही, थोडस भाजलंय फक्त. सॉरी फ्रेंड, माझ्यामुळे तुला किती त्रास झाला. मी औषध लावते, थांब. मी औषध घेऊन येते. सावी, अगं मी औषध लावते.